Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा लेक्चर नंबर 12 बघणार आहोत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. जर तुम्ही एखादा व्हिडिओ मिस केला असेल तर त्या लिंकवर तुम्हाला चॅप्टर नंबर 2 चे सगळे व्हिडिओज मिळतील. आज आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.5. जो बुकमध्ये प्रॅक्टिस सेट 2.5 दिलेला आहे त्याचे क्वेश्चन्स आज आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. एक एक क्वेश्चन्स मी स्क्रीनवर लिहिलेला असेल, त्या क्वेश्चनचं सोल्युशन आपण बघूयात. पहिला क्वेश्चन दिला आहे ऍक्टिव्हिटी फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. एक आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली असेल, काही त्याच्यामध्ये इक्वेशन्स किंवा काहीतरी व्हॅल्यूज दिलेल्या असतील. आपल्याला जे एम्प्टी बॉक्सेस आहे किंवा जे खाली दिलेली जागा आहे त्याच्यामध्ये आन्सर फिल करायचे. सगळ्यात आधी आपण हा जो स्क्रीनवर दिलाय हा क्वेश्चनला सॉल्व्ह करू. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ax² + bx + c = 0 आणि दोन डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिली आहेत. आपल्याला माहिती आहे की b² - 4ac हा असतो डिस्क्रिमिनंट. याच्या त्यांनी व्हॅल्यू दिलेल्या आहेत 5 आणि -5. आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, नेचर ऑफ रूट्स. जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती आहे की b² - 4ac ची व्हॅल्यू जर 0 आली तर नेचर ऑफ रूट्स काय असतो, रियल अँड इक्वल. ठीक आहे. ह्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली तर याचा अर्थ नेचर ऑफ रूट्स असतो रियल अँड नॉट इक्वल. आणि जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल म्हणजेच निगेटिव्ह असेल तर नेचर ऑफ रूट्स असतात नॉन रियल. हे 3 रूल्स आपण ऑलरेडी मागचे जे व्हिडिओज होते त्याच्यामध्ये शिकलोय. ह्या 3 रूल्स वरून आपल्याला माहिती आहे की 5 ग्रेटर दॅन 0 मध्ये येतो, म्हणून इथं येणार रियल अँड नॉट इक्वल. ठीक आहे. आणि हा जो नंबर आहे तो -5 आहे. -5 म्हणजे निगेटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजेच लेस दॅन 0. याचा अर्थ नेचर ऑफ रूट्स काय येणार, नॉन रियल. ठीक आहे. सिंपल होतं. आपल्याला फक्त 3 रूल्स माहिती पाहिजे होते. ते 3 रूल्स कोणते होते, डिस्क्रिमिनंट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. फर्स्ट प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व्ह केला. आता सेकंड प्रॉब्लेम बघू. सेम आहे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जो हा गॅप आहे हा फिल करायचा आहे, म्हणजे हा कम्प्लीट करायचा आहे. फर्स्ट दिलेला आहे सम ऑफ रूट्स इक्वल टू -7 क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स दिला आहे -5. तुम्हाला माहिती आहे सम ऑफ रूट्स असतात अल्फा प्लस बीटा इक्वल टू -7 आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा मल्टीप्लाइड बाय बीटा इक्वल टू 5. फाइंड आउट काय करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. जेव्हा आपल्याला हे 2 व्हॅल्यूज मिळतात, आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी एक इक्वेशन आहे. ते इक्वेशन काय आहे, x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा मल्टीप्लाइड बाय बीटा इक्वल टू 0. ठीक आहे. हे 2 व्हॅल्यूज याच्यात टाकणार. x² तसाच आला मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे -7 आणि ही व्हॅल्यू येणार 5 इक्वल टू 0. हा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह होणार पॉझिटिव्ह, म्हणजे झालं x² प्लस 7x प्लस 5 इक्वल टू 0 आणि हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. x² प्लस 7x प्लस 5 इक्वल टू 0. ओके. ह्या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केलाय. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघू. पुढच्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं आहे अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन.
एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय, त्याच्यामध्ये अल्फा आणि बीटा त्याचे रूट्स आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटा. सो मी काय करते, नेक्स्ट स्क्रीनवर हे इक्वेशन लिहिते आणि आपण याला सॉल्व्ह करू. ठीक आहे. इक्वेशन आहे 2x² मायनस 4x मायनस 3 इक्वल टू 0. सो सगळ्यात आधी आपण काय करतो, याला एक स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहितो. स्टँडर्ड फॉर्म कोणता आहे, ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशनला आपण ह्या फॉर्म मध्ये लिहिणार. सो ax² च्या जागी आहे 2x² म्हणजे बरोबर आहे. प्लस bx पाहिजे पण इथं प्लस साईन नव्हती, त्याच्यामुळे हा येणार -4x. परत प्लस साईन आहे पण इथं आहे -3 इक्वल टू 0. आता हा फॉर्म आणि हा फॉर्म तर आपल्याला मिळाला. याच्यावरून आपल्याला मिळालं a ची व्हॅल्यू आहे 2, b ची व्हॅल्यू आहे -4 आणि c ची व्हॅल्यू आहे -3. क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं आहे अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करायचं आहे आणि अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटा. सो जर तुम्हाला याचे फॉर्म्युले माहिती असतील तर तुम्ही इझिली हे फाइंड आउट करू शकतात. सो अल्फा प्लस बीटाची फॉर्म्युला आहे -b डिवाइड बाय a. आता बघा, सो मायनस साइन आलं, b ची व्हॅल्यू आहे -4 डिवाइड बाय a ची व्हॅल्यू आहे 2. सो निगेटिव्ह आणि निगेटिव्ह झाला पॉझिटिव्ह आणि 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो इथं आलं आन्सर 2. अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटाचा फॉर्म्युला आहे c डिवाइड बाय a. सो c ची व्हॅल्यू आहे -3 डिवाइड बाय a ची व्हॅल्यू आली 2. याला आपण डिवाइड करू शकत नाही. सो आता आपला जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये आपण आन्सर लिहिणार. सो आपल्याला अल्फा प्लस बीटा काय मिळाला आहे 2 आणि अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटा काय मिळाला -3 डिवाइड बाय 2. ओके. सो हे 3 क्वेश्चन्स, याच्यामधले सगळे टॉपिक आपण मागच्या व्हिडिओजमध्ये कव्हर केलेले होते. सो त्यामुळे आपण हे प्रॉब्लेम खूप इझिली आणि लवकर सॉल्व्ह केले आहेत. ओके. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.5 चा क्वेश्चन नंबर 2 बघू. याच्यात काय दिलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. सो एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असेल आणि आपल्याला त्याचं डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. आपल्याला इक्वेशन काय दिलंय, x² प्लस 7x मायनस 1 इक्वल टू 0. डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करण्यासाठी पहिली स्टेप असते कन्व्हर्ट इनटू स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म आहे आपल्याकडे ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. सो आपण काय करू, हे जे इक्वेशन आहे हे याच्या खाली लिहू. x² प्लस 7x मायनस 1 इक्वल टू 0. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, ह्या ज्या स्टँडर्ड फॉर्म आहे ह्या स्टँडर्ड फॉर्म सारखं ह्या इक्वेशनला आपल्याला लिहायचं आहे. सो ax² a तर नाही आपल्याकडे, सो इथं काय येणार, मग आपण 1x² लिहिणार प्लस bx. सो प्लस 7x प्लस c पाहिजे प्लस, पण इथं आपल्याकडे -1 आहे म्हणून तो आपण ब्रॅकेटमध्ये लिहितो इक्वल टू 0. आता आपल्याला जे इक्वेशन दिलेलं होतं त्याला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलंय. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर आपल्याला 3 व्हॅल्यूज मिळतील, a, b आणि c. सो ही जी फर्स्ट व्हॅल्यू असते ही असते a ची व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू आहे ती आहे b ची व्हॅल्यू आणि थर्ड व्हॅल्यू जी आहे ती असते c ची व्हॅल्यू. सो आपल्याकडे a, b आणि c ह्या 3 व्हॅल्यूज मिळाल्या. सो स्टेप नंबर 3 मध्ये आपण काय करतो, फाइंड द डिस्क्रिमिनंट ऑफ इक्वेशन. इक्वेशनचं डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे b² मायनस 4ac. आपल्याकडे a, b आणि c हे 3 व्हॅल्यूज आहेत. सो सिंपल ह्या 3 व्हॅल्यूज ह्या इक्वेशन मध्ये आपण टाकणार. सो b² ची व्हॅल्यू आली 7² मायनस 4 मल्टिप्लाइड बाय a ची व्हॅल्यू आहे 1
आणि सी ची व्हॅल्यू आहे -1 इक्वल टू, सो 7चा स्क्वेअर होतो 49 -4 मल्टिप्लाइड बाय 1 जर केलं तर 4 येतं, मल्टिप्लाइड बाय हा -1 तसाच आला. सो इक्वल टू इथं आलं 49, 4 मल्टिप्लाइड बाय 1 होणार 4 आणि हा मायनस आणि हा मायनस होणार प्लस. सो 49 प्लस 4 जर केलं तर इक्वल टू मिळालं 53 आणि हे आहे आपलं डिस्क्रिमिनंट ऑफ द इक्वेशन. ठीक आहे, खूप सिंपल आहे. आपल्याला ए, बी आणि सी याच्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे आणि डिस्क्रिमिनंटचा हा जो फॉर्म्युला आहे हा लक्षात पाहिजे. ह्या 2 गोष्टी मिळाल्या तर आपल्याला हे प्रॉब्लेम खूप इझिली सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन नंबर 2 चा थर्ड प्रॉब्लेम बघू. सेम याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करायचं आहे. स्टेप नंबर 1 मध्ये आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. सो हे इक्वेशन आपण ह्या फॉर्मच्या खाली लिहू. रूट ऑफ 2x² प्लस 4x प्लस 2 अंडर रूट ऑफ 2 इक्वल टू 0. आता चेक करणार, a(x²) च्या जागी आहे √2x² प्लस bx च्या जागी प्लस 4x आहे आणि प्लस c च्या जागी आहे प्लस 2√2. सो याला आपण काहीही चेंज करायची गरज नाहीये, हा ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. आता याच्यावरून आपल्याला a, b आणि c ची व्हॅल्यू मिळेल. a काय येणार √2, b ची व्हॅल्यू काय येणार 4 आणि c ची व्हॅल्यू येणार 2 अंडर रूट ऑफ 2. सो a, b आणि c ह्या 3 व्हॅल्यू मिळाल्या. आता आपण फाइंड आउट करू डिस्क्रिमिनंट ऑफ इक्वेशन. फॉर्म्युला आहे b² - 4ac. आता b ची व्हॅल्यू आहे 4, सो इथं आला 4² मायनस 4 मल्टिप्लाइड बाय a ची व्हॅल्यू काय आहे √2 मल्टिप्लाइड बाय c ची व्हॅल्यू आहे 2 अंडर रूट ऑफ 2. तो 4 चा स्क्वेअर आहे 16 मायनस 4 मल्टिप्लाइड बाय √2 जर केलं तर येतं 4 अंडर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय 2 अंडर रूट ऑफ 2 इक्वल टू इथं आलं 16 मायनस 4 टू जा होणार 8 आणि √2 मल्टिप्लाइड बाय √2 जर केलं तर ते येतं 2. तो इकडं आलं 16 मायनस 8 टू जा होतं 16. सो 16 मायनस 16 आन्सर आलं 0. सो ह्या इक्वेशनच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय मिळाली आहे 0. तो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 2 मधले 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले, फर्स्ट आणि थर्ड. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघू. याच्यामध्ये काय दिलं आहे, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ फॉलोविंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. तो एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असेल, आपल्याला त्याच्या नेचर ऑफ रूट्स फाइंड आउट करायचे. तो नेचर ऑफ रूट्स फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करावा लागतो. सो सिंपल, आपण सगळ्यात आधी डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करू. स्टेप नंबर 1 काय येणार, कन्वर्ट इनटू फॉर्म. फॉर्म कोणता आहे, ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. ह्या इक्वेशनला आपण याच्या खाली लिहिणार x² मायनस 4x प्लस 4 इक्वल टू 0. आता आपण ह्या फॉर्म मध्ये ह्या इक्वेशनला आणणार. ax² पाहिजे, a तर नाहीये, मग इथं काय येणार 1x² प्लस b पाहिजे, पण b तर -4 आहे म्हणून त्याला आपण ब्रॅकेट मध्ये लिहू आणि प्लस c आहे 4 इक्वल टू 0. तो हे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपलं इक्वेशन मिळालं. एकदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन मिळालं तर आपण काय काढतो, a, b आणि c ची व्हॅल्यू. सो a ची व्हॅल्यू मिळाली 1, b ची व्हॅल्यू मिळाली -4 आणि c ची व्हॅल्यू मिळाली 4. तो याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्क्रिमिनंट ऑफ इक्वेशन. डिस्क्रिमिनंट ऑफ इक्वेशन शोधण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, b² - 4ac. सो आता b² ची व्हॅल्यू येणार -4 चा स्क्वेअर
मायनस 4 मल्टीप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू आहे 1 मल्टीप्लाइड बाय सी ची व्हॅल्यू आहे 4. तो 4 चा स्क्वेअर येतो 16 मायनस 4 1 जा 4 मल्टीप्लाइड बाय 4 तसाच आला. सो इक्वल टू 16 मायनस 4 4 जा 16 इक्वल टू मिळालं 0. सो आपला जो डिस्क्रिमिनंट होता बी स्क्वेअर मायनस 4ac त्याची व्हॅल्यू मिळाली आहे 0. पण क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय विचारलं होतं आपल्याला की नेचर ऑफ रूट्स फाइंड आउट करायचे. सो नेचर ऑफ रूट्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला 3 फॉर्म्युलेज माहिती पाहिजे. आता ते 3 फॉर्म्युलेज कोणते एकदा आपण ते बघूयात. सो पहिला फॉर्म्युला आहे की बी स्क्वेअर मायनस 4ac याची जर व्हॅल्यू 0 असेल तर तुमचं नेचर ऑफ रूट्स असतं रियल अँड इक्वल. ठीक आहे. जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर नेचर ऑफ रूट्स असतं रियल अँड नॉट इक्वल. आणि जर लेस दॅन 0 असेल बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू तर नेचर ऑफ रूट्स येतं नॉन रियल. सो आता मला सांगा ह्या 3 रूल्स पैकी आपला जो डिस्क्रिमिनंट आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये आहे. करेक्ट, तो आहे बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. याचाच अर्थ आपण फायनली काय लिहिणार की आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी नेचर ऑफ रूट्स काय होते. नेचर ऑफ रूट्स आर रियल अँड इक्वल. ओके. सो अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन नंबर 3 चा फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. आता आहे होमवर्क टाइम. तो होमवर्क मध्ये मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मधला सेकंड क्वेश्चन दिला आहे आणि क्वेश्चन नंबर 3 चा 2 आणि 3 तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. सो मी तुम्हाला हे दोघं टाईपचे क्वेश्चन्सचे प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन आता एक्सप्लेन केलंय आणि खूप सोप्या पद्धतीने मी एक्सप्लेन केलेलं आहे. आय होप तुम्हाला हा होमवर्क सॉल्व्ह करता येईल. जर कुठे डिफिकल्टी आली तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल तर तुम्ही त्याचे आन्सर सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये लिहा. मी बघते की लोक कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, आपले व्हिडिओज बघताय, पण एक पण जण कमेंट मध्ये आन्सर लिहित नाही. प्लीज तुम्ही आन्सर लिहा. त्याच्यासाठी उलट तुम्हालाच फायदा आहे. तुम्हाला कळेल की आपण जे सॉल्व्ह करतोय ते बरोबर आहे की नाही. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच आणि आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.